स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। धक्कादायक, पत्नीला पेट्रोल ओतून पेटवणाऱ्या आणि चाकून वार करणाऱ्या नराधम पतीला विटा न्यायालयातर्फे फाशीची शिक्षा। स्वतःच्या पत्नीला जिवंत पेटवून आणि चाकून वार करून तिची निर्घुण हत्या करणाऱ्या आरोपी पतीला विटा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयानं फाशीची ऐतिहासिक शिक्षा सुनावली आहे। रामचंद्र उर्फ संतोष आनंदा कदम व 41 राहणार भूड तालुका खानापूर जिल्हा सांगली असं फाशीची शिक्षा झालेल्या नराधम पतीचं नाव आहे। या खटल्यात न्यायालयानं त्याला 1 लाख रुपयांचा दंडही ठोठावलाय। या निकालामुळे परिसरातून समाधान व्यक्त केलं जात आहे। याबाबत सहाय्यक सरकारी वकील ॲडव्होकेट आरती साटविलकर यांच्याशी संवाद साधलाय चंद्रकांत जाधव यांनी। खून केल्याप्रकरणी त्या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। याबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत सरकारी वकील आहेत। मॅडम, काय नेमका घटनाक्रम आहे? आधी पहिल्यांदा मी माझं इंट्रोडक्शन आपल्याला करून देते। माझं नाव आरती आनंद देशपांडे साटविलकर। मी विशेष सहाय्यक सरकारी वकील म्हणून 2015ला सांगली सेशन कोर्टमध्ये नियुक्त झाले। 2024ला जसं इकडे विट्याला कोर्ट आलं तसं मी पुन्हा इकडे कामांमध्ये ह्या सगळ्या कामं बघण्यासाठी आम्ही सगळेच सरकारी वकील 2-2, 3-3 दिवस इकडे आम्ही सांगलीवरून इकडे काम पाहण्यासाठी येतो। आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही केस काय आहे तर जे आरोपी आहेत रामचंद्र आनंदा कदम, वय वर्ष 41, राहणार भूड तालुका खानापूर जिल्हा सांगली यांनी त्यांच्या पत्नीचा गळा चिरून तिच्यावर पेट्रोल ओतून तिचा खून केला अशी ही केस आहे। या केसमध्ये 2021 साली ती पहाटे 7/6/2021 साली ती पहाटे 3:30 वाजता हे जे आरोपी आहेत यांनी ती झोपलेल्या अवस्थेमध्ये असतानाच तिच्या अंगावर रॉकेल ओतलं। जेव्हा शेजारचे लोक जेव्हा तिला विझवण्यासाठी येत आले होते त्यावेळी ती आता वाचणार आहे असं म्हटल्याबरोबर हे लोक तिला आता वाचवतील, तिला दवाखान्यात घेऊन जातील असं म्हटल्याबरोबर त्याने लगेचच घरातील एक चाकू घेतला आणि तिचा त्याने गळा चिरला। हे सगळं बघणारं कोण होतं तर एक तिची छोटी मुलगी होती 9 वर्षाची। तिने आणि जे मयत आहेत दीपाली आणि हे जे आरोपी आहेत त्यांची आई, ह्या सगळ्यांनी आरडाओरडा केला आणि त्याच्यानंतर ज्या दीपाली मयत झालेल्या आहेत त्यांच्या भावाला कुणीतरी कळवलं की तुमच्या बहिणीच्या बाबतीत अशी घटना घडलेली आहे। तो भाऊ आला आणि भावाने तिला तिथून घेऊन सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं। ॲडमिट केल्यानंतर दिनांक 8/6/2021ला त्यांचा जबाब झाला आणि त्या डाईंग डिक्लरेशन म्हणतात त्याला, आणि ते डाईंग डिक्लरेशन झालं आणि त्या डाईंग डिक्लरेशनमध्ये त्यांनी सांगितलं की माझ्या नवऱ्याने पहिल्यांदा माझ्या अंगावर पेट्रोल ओतलं, काडेपेटीने मला जाळलं आणि मी मरत नाही असं बघून त्याने माझ्यावर चाकूचा वार केला असं तिने सांगितलं। त्याच्यानंतर ह्या कामाचा तपास झाला आणि हे जे दीपाली आहेत त्यांचे जे भाऊ आहेत राहुल सुळे यांनी विटा पोलीस स्टेशनमध्ये येऊन याबाबत तक्रार लॉन्च केली। आता या तक्रारीचा तपासी अधिकारी जे जाधव यांनी केला। त्यामध्ये मेडिकल एव्हिडन्स त्यांनी घेतला। त्याच्यानंतर जे काही घटनास्थळी वस्तू सापडलेल्या होत्या सगळ्या वस्तू त्यांनी न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळा कोल्हापूर इकडे पाठवल्या। त्यानंतर या विटा कोर्टमध्ये माननीय जिल्हा न्यायाधीश क्रमांक 1 अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश विटा येथील भागवत साहेबांच्या कोर्टामध्ये हे काम चाललं। या कामामध्ये हा जे आरोपी आहेत सरकार पक्षातर्फे एकूण 11 साक्षीदार तपासण्यात आले आणि हा जो आरोपी आहे याला आपल्या बायकोचा जाळून खून केला आणि ती खून करत असताना तिची मान कापली अशा संदर्भात तिच्यावर 302चा भादवी कलम 302 नुसार त्याच्यावर जो काही गुन्हा दाखल झालेला होता दोष त्याचा जो होता ती सिद्धी झाली आणि तो पुराव्याने साबित झाला म्हणून त्याला दोषी धरण्यात आलं। दिनांक 17/7/2026 रोजी त्याला या कामामध्ये दोषी धरण्यात आलं आणि आज दिनांक 27/7/2026 रोजी या शिक्षेच्या मुद्द्यावर माननीय न्यायालयामध्ये युक्तिवाद करण्यात आला। हा युक्तिवाद करत असताना सरकार पक्षाने मेहरबान कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं की ही केस अतिशय ब्रुटल आहे, दुर्मिळ आहे आणि रेअर केस आहे। आता ती कशी तर हा जो काही गुन्हा झालेला होता ह्या गुन्ह्यामध्ये आरोपींनी प्री प्लॅन केलं होतं सगळं। आपल्या बायकोला कसं मारायचं आहे, काय करायचं आहे या संदर्भात त्याने प्री प्लॅन केलं होतं। ती गाढ झोपेत असतानाच तिच्यावर त्याने पेट्रोल ओतलं
म्हणजे ह्याच्यासाठी त्याने जे पेट्रोल होतं ते ऑलरेडी त्याने आपल्या घरात आणून ठेवलेलं होतं. 2 बाटल्यांमध्ये पेट्रोल भरलेलं होतं. 2 व्हीलरच्या गाडीच्या टाकीमध्ये त्याने पेट्रोल भरून ठेवलेलं होतं, जेणेकरून कोणत्याही परिस्थितीत आज बायकोला मारायचं हे त्याने प्लॅनिंग केलं होतं. आता हे झाल्यानंतर त्याने पेट्रोल ओतलं, तिला जाळलं आणि लोक जेव्हा वाचवायला आली तेव्हा त्याने तिचा गळा कापला. म्हणजे त्याची किती ब्रुटॅलिटी आहे, त्याची मेंटॅलिटी किती आहे, ही केस कशी दुर्मिळ आहे आणि हा आरोपी फाशीला कसा लायबल आहे किंवा ह्याला फाशीच मिळायला पाहिजे, या संदर्भातले सगळं पुरावा आणि सगळा युक्तिवाद मेहरबान कोर्टासमोर मी स्वतः केलेला आहे. ते करत असताना मी माननीय सुप्रीम कोर्टाचे, हायकोर्टाचे न्यायनिवाडे या कामामध्ये दाखल केलेत आणि या सगळ्याचा विचार करून मेहरबान कोर्टाने आरोपीचं इंटेन्शन काय आहे, आरोपीने प्री प्लॅन कसं केलं, आरोपीने ॲक्ट काय केला आणि त्यामुळे त्याच्या ॲक्टमुळे ह्याची गुन्ह्याची परिणिती कशी झाली, या सगळ्याचा विचार करून या आरोपीला आज मेहरबान कोर्टाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा दिलेली आहे. खरं तर पत्नीची अत्यंत क्रूरपणे या ठिकाणी हत्या करण्यात आली आणि या निकालामुळे समाजात एक चांगला संदेश गेला, काय वाटतं? हे तर नक्कीच बरोबर आहे, कारण अशा प्रकारचे गुन्हे झाल्यानंतर एखाद्या महिलेला न्याय मिळण्यासाठी आज जो काही निकाल झालेला आहे तो समाजापर्यंत पोचून त्याचा चांगला संदेश या समाजापर्यंत जाईल असं मला नक्कीच वाटतंय. आज हा ऐतिहासिक निकालच म्हणावा लागेल, कारण विटा न्यायालयात पहिल्यांदाच झालं. हो, हे बरोबर आहे. आता 2 वर्षाचा कालावधी होऊन गेला आपल्या विटा कोर्टला सेशन कोर्ट स्थापन झालं. हा पहिलाच एवढ्या मोठ्या प्रमाणात, आतापर्यंत बऱ्याच शिक्षा झाल्या, परंतु ही मरेपर्यंत फाशी शिक्षा हा पहिलाच निकाल ह्या मेहरबान कोर्टामध्ये झालेला आहे आणि खूप चांगला संदेश लोकांपर्यंत जाईल. आता संदेश जाईल म्हणजे काय होईल तर गुन्हा करायची प्रवृत्ती लोकांची खूप कमी होईल असं मला नक्की वाटतं. तर या ठिकाणी तुम्ही बघितलं, खानापूर तालुक्यातील भोड येथील पत्नीच्या खुनाखाली या ठिकाणी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेली आहे. त्यामुळे समाजात एक चांगल्या प्रकारचा या निमित्तानं संदेश समोर आलेला आहे. कॅमेरामन रोहितसोबत मी चंद्रकांत जाधव, स्टार न्यूज मराठी, विटा. याबाबत विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फळतरे यांनी देखील या गुन्ह्याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय तुषार जोशी सर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारावकर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सदाशिव शेलार सर यांच्या मार्गदर्शनाखाली विटा सेशन कोर्टामधील एक महत्त्वाची केस आज साबित झालेली आहे. त्यामध्ये माननीय न्यायालयाने आरोपीस मरेपर्यंत फाशीची शिक्षा आणि 1 लाख रुपये दंड सुनावलेला आहे आणि त्या गुन्ह्यातील लहान मुलगी हिला न्याय देण्याचा प्रयत्न या निकालातून झालेला आहे. सदरची शिक्षा ही सांगली जिल्ह्यातील गेल्या 10 वर्षातील पहिलीच फाशीची शिक्षा आहे आणि विटा या ठिकाणी सत्र न्यायालय स्थापन झाल्यापासून ही पहिलीच मोठी फाशीची शिक्षा आहे. त्या केसची माहिती मी आपल्यासमोर थोडक्यात सांगतोय. विटा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 259/21 कलम 302-307. सदर गुन्हा हा दिनांक 7/6/21 रोजी भूड या गावी पहाटे 2:30 ते 3च्या दरम्यान घडला होता. यातील आरोपी रामचंद्र उर्फ संतोष आनंदा कदम वय 41 राहणार भूड हा त्याच्या घरी घरगुती कारणावरून स्वतःच्या पत्नीबरोबर वारंवार भांडणतंटा करत होता, वाद घालत होता. दिनांक 7/6/21 रोजी असाच 2 दिवस वाद घातल्यानंतर पहाटे मयत दीपाली रामचंद्र उर्फ संतोष कदम वय 34 ही आपली मुलगी हिच्यासोबत घरात झोपलेली असताना आरोपीने मध्यरात्री आपल्या घरगुती वादावरून सदर महिलेस पेट्रोल अंगावर टाकून जाळून ठार मारण्याचा प्रयत्न केला.
त्यातूनही ती मयत महिला वाचली आणि ती घराच्या बाहेर येत असताना आरोपीनं पेट्रोल टाकून की ती मरत नाहीये म्हणून तिच्या गळ्यावर चाकूने वार केला. त्यामध्ये ती सदर महिला गंभीर जखमी झाली. त्यास सदर महिलेस सिव्हिल हॉस्पिटल सांगली या ठिकाणी उपचाराकरता दाखल करण्यात आले आणि उपचारादरम्यान सदरची महिला 11/6/2021 रोजी मयत झाली. प्रथमदर्शनी खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्यानंतर सदर महिला मयत झाल्यानंतर 302 या वाढीव कलमाचा त्यामध्ये अंतर्भाव केला. तत्कालीन पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांनी सदर गुन्ह्याचा तपास त्यांचे दप्तरी संतोष घाडगे आणि खानापूर दूरक्षेत्राचे अंमलदार यांनी सदर गुन्ह्याच्या अनुषंगानं सबळ आणि आवश्यक पुरावे उपलब्ध करून आरोपीच्या विरोधात माननीय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय विटा यांच्या कोर्टात दोषारोपपत्र सादर करण्यात आलं. सदर गुन्ह्याच्या सुनावणीच्या दरम्यान सरकारी वकील श्रीमती आरती महानंद देशपांडे साटविलकर मॅडम यांनी सदर गुन्ह्याचा बारकाईनं अभ्यास केला. सदर गुन्ह्यातील साक्षीदार आणि पुराव्याच्या अनुषंगानं यातील फिर्यादी राहुल सुळे यांची साक्ष घेतली. त्यानंतर सदर गुन्ह्यातील महत्त्वाची साक्षीदार मयत यांची मुलगी, लहान मुलगी, ती वयाने लहान होती. त्या लहान मुलीची साक्ष ही यामध्ये अतिशय महत्त्वाची ठरली. त्या मुलीला पोलीस ठाण्यास बोलवून सदर मुलीस महिला पोलीस कॉन्स्टेबल नीलम जगदाळे आम्ही स्वतः त्या मुलीस विश्वासात घेऊन तिला घडलेला घटनाक्रम, तिचा नोंदवलेला जो जबाब होता याची पूर्ण तिला आठवण करून देऊन तिच्याकडून ते सगळं बारकाईनं तिला आत्मसात करून तिला न्यायालयात हजर केलं. तिनं अचूकपणे साक्ष दिली. तिची मैताची सासू श्रीमती चित्राबाई आनंदा कदम यांचीही साक्ष महिला पोलीस कॉन्स्टेबल नीलम जगदाळे यांनी सर्व तिचं दिलेल्या जबाबाप्रमाणे त्यांना वाचून दाखवून त्यांच्याकडून पाठांतर करून घेऊन तिचीही साक्ष न्यायालयात चांगली झाली आणि त्यामध्ये त्या दोन्ही साक्षी आपल्याला शाबितीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या ठरल्या. सदर गुन्ह्यातील उर्वरित जे साक्षीदार होते त्यामध्ये महिला पोलीस कॉन्स्टेबल भाग्यश्री नांगरे यांनी मयत महिला आहे ती जखमी अवस्थेत असताना उपचार घेत असताना तिचा मृत्यूपूर्व जबाब घेतलेले नायब तहसीलदार जे सध्या सेवानिवृत्त आहेत तोडकर साहेब यांनी नोंदवलेला होता मृत्यूपूर्व जबाब. त्यांची साक्ष, घटनास्थळावरील सर्व पंच, भुडगावचे ग्रामसेवक रुपाली आडके, भुडगावचे शिपाई आणि ज्या डॉक्टरांनी त्यांच्या उपचार केले, PM केलं, त्या सर्व डॉक्टरांच्या अशा सर्वांच्या साक्षी या शाबितीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या ठरल्या. सरकार पक्षातर्फे एकूण 17 साक्षीदार यामध्ये तपासले गेले आणि सर्व साक्षीदारांनी आपली साक्ष पूर्ण शाबितीच्या दृष्टीने दिल्यानं हा गुन्हा शाबित झालेला आहे. आणि आज रोजी 27/7/26 माननीय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय श्री R भागवत सर यांनी यातील आरोपीनामे संतोष आनंदा कदम व 41 राहणार भूड याला भादवी कलम 302 या कलमाखाली दोषी धरून मरेपर्यंत फाशीची शिक्षा तसेच 1 लाख रुपये दंड आणि सदरचा दंड न भरल्यास 3 महिन्याचा साधा कारावास, एकूण दंडापैकी 20,000 रुपये शासनात जमा करावे. उर्वरित 80,000 रुपये मयत यांची मुलगी ही नुकसान भरपाई म्हणून अदा करावी अशी शिक्षा सुनावलेली आहे. आणि या केसच्या अनुषंगानं तपासी अधिकारी
जालिंदर जाधव, सध्या ते स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर या ठिकाणी कार्यरत आहेत. सरकारी वकील आरती महानंद देशपांडे साटविलकर मॅडम, दप्तरी संतोष घाडगे, खानापूर दूर क्षेत्राचे अंमलदार, कोर्ट पैरवी PSI जितेंद्र कवटेकर, महिला पोलीस कॉन्स्टेबल नीलम जगदाळे, महिला पोलीस कॉन्स्टेबल भाग्यश्री नांगरे यांचं या ठिकाणी चांगलं योगदान झालेलं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.